आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा काँग्रेसने संघटनात्मक हालचालींना वेग दिलाय। जिल्ह्यातील सर्व तहसीलमधील नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज वर्धा येथील सद्भावना भवन या ठिकाणी काँग्रेस जिल्हा मुख्यालयात सुरू झाल्या आहेत। या मुलाखतींसाठी काँग्रेस संसदीय मंडळाचे निरीक्षक म्हणून अतुल कोटेचा यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यासह माजी मंत्री रणजित कांबळे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, प्रदेश नेते शेखर शेंडे, सुरेश ठाकरे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर आणि प्रदेश महिला अध्यक्ष हेमलता मेघे आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते। जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदा पंचायत क्षेत्रांतून उमेदवार मोठ्या संख्येने मुलाखतीसाठी दाखल झाले। उमेदवारांच्या उपस्थितीचा उत्साह पाहता काँग्रेस पक्षात नवचैतन्य संचारल्याचे स्पष्ट दिसून आले। आगामी निवडणुकीत पक्ष पुन्हा एकदा आपले हरवलेले वैभव मिळवण्यासाठी सज्ज होत असल्याचे संकेत या प्रक्रियेतून दिसत आहेत। स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची चाचपणी करून सक्षम उमेदवारांना संधी देण्याची काँग्रेसची तयारी असून सामाजिक समतोल, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि स्थानिक जनाधार यांना प्राधान्य दिले जात असल्याची माहिती मिळाली आहे। राजकीय जाणकारांच्या मते काँग्रेसने वेळेवर उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया हाती घेतल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पक्ष अधिक बळकटपणे मैदानात उतरणार आहेत। जिल्हा काँग्रेसमध्ये या मुलाखतींमुळे निवडणुकीचे तापमान वाढले असून पक्षाच्या गोटात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा।